नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या फ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC CBT 1 यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर या घटकावरती जेवढे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरे पाहणार आहोत. 28 डिसेंबर 2020 ते 13 जानेवारी 2021 या पहिल्या फेजमध्ये सगळ्या शिफ्टमध्ये जेवढे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे. सध्याचे बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? सध्याचे बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आहेत. भारतीय राष्ट्रपती या पदाची शपथ कोण देतो? भारतीय राष्ट्रपती या पदाची शपथ मुख्य न्यायाधीश म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा देतो. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या मुलाचे नाव काय होते? गौतम बुद्धाच्या मुलाचे नाव राहुल हे होते. डॅश डॅश हा देश साखर उत्पादनात जगामध्ये सर्वात मोठा ओळखला जातो. ब्राझील हा देश साखर उत्पादनात जगामध्ये सर्वात मोठा म्हणून ओळखला जातो. हिस्ट्री ऑफ प्लॅनेटेरियम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हिस्ट्री ऑफ प्लॅनेटेरियम या पुस्तकाचे लेखक थिओफ्रास्टस हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, कॉस्टिक सोडाची pH रेंज कोणती की ज्यामुळे आपण हार्ड साबण बनवतो? कॉस्टिक सोडा याची pH रेंज आहे जवळपास 14 की ज्याचा उपयोग आपण हार्ड साबण बनवण्यासाठी यूज करतो. हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणतात? हृदयाच्या अभ्यासाला कार्डिओलॉजी असे म्हणतात. लिंबाचे pH मूल्य किती आहे? लिंबाचे pH मूल्य 4 ते 5 एवढे आहे. पुढचा प्रश्न आहे, रक्तामध्ये कोणत्या प्रकारची ऊती आढळते? रक्तामध्ये संयोजी ऊती आढळते. गर्भधान कोठे होते? गर्भधान फॅलोपियन ट्यूब यामध्ये होते. पदार्थ मोजमापाचे एकक काय आहे? पदार्थ मोजमापाचे एकक आहे मोल. इलेक्ट्रिक करंटचे SI युनिट काय आहे? इलेक्ट्रिक करंटचे SI युनिट एम्पियर हे आहे. अंतराचे एकक काय आहे? अंतराचे एकक मीटर हे आहे. तापमान खूप जास्त असल्यास ताऱ्यांचा रंग काय असेल? तापमान खूप जास्त असल्यास ताऱ्यांचा रंग हा निळा असेल. कोणत्या प्रकारचे तरंग हे ध्वनी आहेत? मेकॅनिकल लॉन्जिट्यूड वेव्ह हे तरंग ध्वनी आहेत. कशामध्ये अधिक लवचिकता आहे? रबर किंवा स्टील? तर यामध्ये स्टील याच्यामध्ये सर्वात अधिक लवचिकता आहे. pH चे पूर्ण रूप काय आहे? pH चा फुल फॉर्म आहे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन किंवा पॉवर ऑफ हायड्रोजन. त्याला आपण म्हणतो हायड्रोजनची क्षमता किंवा हायड्रोजनची शक्ती. पाण्याचे फ्रीजिंग पॉईंट काय आहे? त्याला आपण अतिशीत बिंदू असे म्हणतो. पाण्याचे फ्रीजिंग पॉईंट आहे 273.2 डिग्री केल्विन. घटनेच्या 8व्या परिशिष्टात किती भाषाचा समावेश आहे? घटनेच्या 8व्या परिशिष्टात एकूण 22 भाषांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न आहे, आर्थोप्लास्टी कशासाठी वापरले जाते? आर्थोप्लास्टी जॉईंट रिप्लेसमेंटसाठी वापरले जाते. बॉल व सॉकेट सांधांचे कोणते उदाहरण आहे? बॉल व सॉकेट सांधे हे शोल्डर जॉईंट किंवा हिप जॉईंट याचे उदाहरण आहे. हायड्रोजन वायूचा शोध कोणी लावला? हायड्रोजन वायूचा शोध हेनरी कॅव्हेंडिश यांनी लावला. वर्गीकरणाचे जनक कोण आहेत? कॅरोलस लिनेयस हे वर्गीकरणाचे जनक आहेत. 1 ओहम आणि 2 ओहम हे 2 रोध समांतर आहेत. मग काय होईल की जेणेकरून त्यांचा परिणाम रोध काय असेल? तर याचं उत्तर आहे 2/3. महिला दिन कधी साजरा केला जातो? महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. DRDOचे प्रमुख कोण आहेत? DRDOचे प्रमुख आहेत डॉक्टर G. सतीश रेड्डी.
पृथ्वी दिन कधी साजरा करतात? पृथ्वी दिन 22 एप्रिल रोजी साजरा करतात. 2022 राष्ट्रकुल खेळाचे आयोजन कोण करणार आहे? 2022 राष्ट्रकुल खेळाचे आयोजन UK हा देश करणार आहे. भारतात एकूण किती रामसर साइट्स आहेत? भारतात एकूण 42 रामसर साइट्स आहेत. भरतपूर कोठे आहे? भरतपूर राजस्थानमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य पार्टीची स्थापना कधी झाली? स्वराज्य पार्टीची स्थापना 1 जानेवारी 1923 मध्ये झाली. भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? भारताचे दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा हे होते. मेंदूत बाह्य पडद्याचे नाव काय आहे? मेंदूत बाह्य पडद्याचे नाव आहे डुरा मॅटर. 3 layers of membrane known as meninges. It protects the brain and spinal cord. The delicate inner layer is called as pia mater. Middle layer is called as arachnoid and tough outer layer is called as dura mater. मेंदूमध्ये 3 लेयर आहेत, त्याला मेनिंजेस असे म्हणतात, की जे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड याला प्रोटेक्ट करतात. सर्वात आतला जो काही लेयर आहे त्याला पिया मॅटर म्हणतात, मधला जो लेयर आहे त्याला आर्केनॉइड असे म्हणतात आणि सर्वात बाहेरचं जे काही लेयर आहे त्याला डुरा मॅटर असे म्हणतात. मुलांमध्ये कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे रिकीड होते? तर मुलांमध्ये विटॅमिन डी याच्या कमतरतेमुळे रिकीड होते. नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेक्का लुंडमार्क हे आहेत. गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे आहेत. D2O म्हणजे काय? D2O हे ड्युटेरियम ऑक्साईड आहे आणि ते कूलंट म्हणून वापरले जाते. बार्क कोठे आहे? बार्क ट्रॉम्बे म्हणजे मुंबई येथे आहे. कॉस्मॉलॉजी कशाशी संबंधित आहे? कॉस्मॉलॉजी बाह्य अवकाश याच्या अभ्यासाशी संबंधित आहे. पेटीएमचे CEO कोण आहेत? पेटीएमचे CEO विजय शेखर शर्मा हे आहेत. जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडले? जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर, पंजाब येथे घडले. पुढचा प्रश्न आहे, न्यूक्लियसचा शोध कोणी लावला? न्यूक्लियसचा शोध रॉबर्ट ब्राउन यांनी लावला. G20 शिखर परिषद 2020 कोठे आयोजित केली गेली होती? G20 शिखर परिषद 2020 सौदी अरेबिया येथे आयोजित केली होती. युनिसेफ, UNDP, UNO याचे मुख्यालय कोठे आहे? युनिसेफ, UNDP, UNO याचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. येन कोणत्या देशाचे चलन आहे? येन जपान या देशाचे चलन आहे. उपराष्ट्रपतींचा पगार किती आहे? उपराष्ट्रपती यांचा पगार 4 लाख एवढा आहे. केशर उत्पादनासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? केशर उत्पादनासाठी जम्मू काश्मीर हे शहर प्रसिद्ध आहे. शिवनसमुद्र धबधबा कोठे आहे? शिवनसमुद्र धबधबा कर्नाटक येथे आहे. रक्ताचे pH किती आहे? रक्ताचे pH 7.2 ते 7.4 एवढे आहे. अर्थशास्त्रात नोबेल मिळवणाऱ्या प्रथम भारतीयाचे नाव काय? अर्थशास्त्रात नोबेल मिळवणाऱ्या प्रथम भारतीयाचे नाव आहे अमर्त्य सेन. कथांशी संबंधित क्रांतीचा रंग कोणता आहे? कथांशी संबंधित क्रांतीचा रंग आहे करडी क्रांती. हार्ड वॉटर म्हणजे जड पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? हार्ड वॉटर म्हणजे जड पाणी याचे रासायनिक सूत्र आहे D2O. पुढचा प्रश्न आहे, प्रथमच भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोणी केली? दादाभाई नौरोजी यांनी पहिल्यांदा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली होती. प्लासीची लढाई कधी झाली? प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी झाली.
गुलाम वंशाचा संस्थापक कोण होता? गुलाम वंशाचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक हा होता. सूर्याचा कोणता थर आपल्याला दिसतो? तर सूर्याचा फोटोस्फिअर हा थर आपल्याला दिसतो. सूर्याचे एकूण 3 थर आहेत जे आपण पाहू शकतो. ते आहे फोटोस्फिअर, दुसरे 2 आहेत क्रोमोस्फिअर आणि कोरोना. एकत्रितपणे जे सूर्याचे वातावरण बनवतात, सूर्याचा जो भाग चमकतो आणि आपण उघड्या डोळ्याने पाहतो त्याला फोटोस्फिअर असे म्हणतात. सर्वात उंच बुद्ध पुतळा कोठे आहे? सर्वात उंच बुद्ध पुतळा हेनान, चीन येथे आहे. मोपला बंड कोठे झाला? मोपला बंड केरळच्या मलबार भागात झाला. कार्ल लँडस्टीनरला पुरस्कार कशासाठी मिळाला? मानवी रक्तगटांचा शोध लावला यासाठी कार्ल लँडस्टीनरला पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब रस्ता कोठे आहे? भारतातील सर्वात लांब रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग NH44 हा आहे. GSTचे पूर्ण रूप काय? GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याला वस्तू आणि सेवा कर असे म्हणतात. कृषी अनुसंधान कोठे आहे? कृषी अनुसंधान नवी दिल्ली येथे आहे. जिम कॉर्बेट पार्क कोठे आहे? जिम कॉर्बेट पार्क उत्तराखंड येथे आहे. पलक्कड गॅप किंवा पालघाट गॅप कोठे आहे? पलक्कड गॅप तामिळनाडूमधील कोईमटूर आणि केरळमधील पलक्कड यांच्यामध्ये आहे. गीत गोविंद याचे निर्माते कोण आहेत? गीत गोविंद याचे निर्माते जयदेव हे आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? तमिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी कुरुप्पा गोंडर पलानीस्वामी हे आहेत. शेरशाह सूरीच्या जन्मस्थानाचे नाव काय? शेरशाह सूरी याचा जन्म सासाराम येथे झाला. मंत्रिमंडळ मिशन भारतात कधी आले? मंत्रिमंडळ मिशन भारतात 24 मार्च 1946 मध्ये आले. लिंबाचे pH काय आहे? लिंबाचे pH 2 हे आहे. IPL 2020 कोणी जिंकले? IPL 2020 मुंबई इंडियन्स या संघाने जिंकले. भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? भारताचे शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे आहेत. चुनखडीचे रासायनिक सूत्र काय आहे? चुनखडीचे रासायनिक सूत्र CaOH2 हे आहे. पित्तरस कोणता अवयव सोडतो? पित्तरस यकृत हा अवयव सोडतो. पुढचा प्रश्न आहे, UNOचे प्रमुख कोण आहेत? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे प्रमुख अँटोनियो गुटेरस हे आहेत. काँग्रेसची स्थापना कधी झाली? काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 साली झाली. लायकेन काय आहे? लायकेन थॅलोफायटा आहे. रॉबर्ट हुकने कशासाठी शोध लावला? रॉबर्ट हुकने पेशीचा शोध लावला. ICC मुख्यालय कोठे आहे? ICC मुख्यालय दुबई येथे आहे. RBIचा गव्हर्नर कोण आहे? RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. भूतानची राजधानी काय आहे? भूतानची राजधानी थिंपू ही आहे. सांची स्तूप कोठे आहे? सांची स्तूप मध्य प्रदेश येथे आहे. भारतात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? भारतात एकूण 51 व्याघ्र प्रकल्प आहेत. बोरमदेव व्याघ्र प्रकल्प हा भारतातील 51वा व्याघ्र प्रकल्प आहे. बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र हा भारतातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प हा बांदीपूर कर्नाटक येथे आहे. संविधान दिन हा भारताचा पहिला संविधान दिन कधी साजरा केला? संविधान दिन हा भारताचा पहिला संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर 1949 रोजी साजरा केला. पुढचा प्रश्न आहे, PMKVY याचा फुल फॉर्म काय? PMKVY चा फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजना. सुकेश्वर मंदिर कोठे आहे? सुकेश्वर मंदिर आसाम येथे आहे. पीर पंजाल बोगदा कोणाच्या नावावरून ठेवले गेले आहे?
पीर पंजाल बोगदा अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. 2020 मध्ये पृथ्वी दिवसाची थीम काय होती? क्लायमेट ॲक्शन ही 2020 मध्ये पृथ्वी दिवसाची थीम होती. गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आहेत. 2022 मध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन कुठे केले जाईल? 2022 मध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन बर्मिंगहम, युनायटेड किंगडम यामध्ये केले जाईल. अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत जो बिडेन. OECDचे मुख्यालय कोठे आहे? OECDचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. 1 किलोबाईटमध्ये किती बाईट्स असतात? 1 किलोबाईटमध्ये एकूण 1024 बाईट्स असतात. महावीरचे दुसरे नाव काय आहे? महावीरचे दुसरे नाव वर्धमान हे आहे. जोजिला बोगदा प्रकल्प कोठे आहे? जोजिला बोगदा प्रकल्प जम्मू काश्मीर येथे आहे. दक्षिण आफ्रिकेची आर्थिक राजधानी काय आहे? दक्षिण आफ्रिकेची आर्थिक राजधानी प्रिटोरिया आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये 3 राजधानी शहरे आहेत. कार्यकारी प्रिटोरिया, न्यायिक ब्लोएमफाउंटन आणि विधानमंडळ केपटाऊन. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वात मोठे शहर हे जोहान्सबर्ग हे आहे. इंडोनेशियाची राजधानी काय आहे? इंडोनेशियाची राजधानी जकार्ता ही आहे. भारताची प्रथम महिला राज्यपाल कोण होती? भारताची प्रथम महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ह्या होत्या. व्हिटॅमिन सी काय म्हणून ओळखले जाते? व्हिटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा ॲस्कॉर्बेट म्हणून ओळखले जाते. ड्रीम 11चे CEO कोण आहेत? ड्रीम 11चे CEO हर्ष जैन हे आहेत. भारतात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? भारतात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन कर्नाटक या राज्यात घेण्यात येते. 2021 मध्ये ऑलिम्पिक कोठे होणार? 2021 मध्ये ऑलिम्पिक टोकियो, जपान यामध्ये होणार. स्वच्छ भारत अभियान कधी सुरू करण्यात आले? स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे OLED याचे पूर्ण स्वरूप काय आहे? OLED याचा फुल फॉर्म आहे ऑर्गॅनिक लाईट इमिटिंग डायोड. पर्यावरण दिन 2020 याची थीम काय होती? पर्यावरण दिन 2020 याची थीम होती टाइम फॉर नेचर. आणि पृथ्वी दिन 2020 याची थीम होती क्लायमेट ॲक्शन. किती देशांमध्ये व्हीटो पॉवर आहे? एकूण 5 देशांमध्ये व्हीटो पॉवर आहे. आर्यभट्ट हा उपग्रह कोणत्या वर्षी सोडण्यात आला? आर्यभट्ट हा उपग्रह 1975 साली सोडण्यात आला. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली? बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना 2015 या साली सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर हे आहे. फेसबुकचा संस्थापक कोण आहे? फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे आहे. भारतातील सर्वात नवीन अणुभट्टी तिचे नाव काय? भारतातील सर्वात नवीन अणुभट्टी हे तारापूर येथे आहे. त्याचे नाव आहे तारापूर अणु ऊर्जा प्रकल्प 1. देशातील जंगलांची टक्केवारी किती आहे? देशातील जंगलांची टक्केवारी आहे 21.67%. स्वर्णिम चतुर्भुज म्हणजेच गोल्डन क्वाड्रिलॅटरल योजना कशाशी संबंधित आहे? गोल्डन क्वाड्रिलॅटरल योजना राष्ट्रीय हायवे याच्याशी संबंधित आहे, जे भारतातील बहुतेक प्रमुख औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडते. हे 4 मेट्रो शहर म्हणजे दिल्ली उत्तरेला, कोलकाता पूर्वेला, मुंबई पश्चिमेला आणि चेन्नई दक्षिणेला या 4 ठिकाणी जोडणारा हा महामार्ग प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे नासाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नासाची स्थापना 1 ऑक्टोबर 1958 साली झाली. आंध्र प्रदेशातील नृत्य प्रकारचे नाव काय? आंध्र प्रदेशातील
नृत्य प्रकाराचे नाव आहे कुचिपुडी. SI ऑफ फोर्स म्हणजे काय? म्हणजेच फोर्सचे SI युनिट काय आहे? फोर्सचे SI युनिट न्यूटन आहे, म्हणजेच बलाचे SI युनिट आहे न्यूटन. इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इस्रोची स्थापना 1969 साली झाली. कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे? केरळ या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. काँग्रेस अधिवेशन कोणत्या वर्षी आयोजित केले गेले? काँग्रेस अधिवेशन 28 ते 31 डिसेंबर 1885 साली आयोजित केले गेले. ऑलिम्पिक 2021 कोठे होणार आहे? ऑलिम्पिक 2021 टोकियो जपान येथे होणार आहे. चंद्रावर माणूस पाठविणारा प्रथम देश कोणता? चंद्रावर माणूस पाठवणारा प्रथम देश USA आहे. 20 जुलै 1969 रोजी अमेरिकेने अपोलो 11 ही चंद्रावर उतरवणारी पहिली मिशन योजना होती. कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी डिजिटल व्यवसाय योजना सुरू करण्याची घोषणा केली? याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया देशाच्या पंतप्रधानांनी डिजिटल व्यवसाय योजना सुरू करण्याची घोषणा केली. गदर पक्षाचे मुख्यालय कोठे आहे? गदर पक्षाचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को येथे आहे. कोणत्या क्रिकेटपटूला लिटल मास्टर म्हणून ओळखले जाते? सुनील गावस्कर या क्रिकेटपटूला लिटल मास्टर असे म्हणून ओळखले जाते. कोणते एन्झाईम प्रथिने पचन करण्यासाठी उपयुक्त आहे? पेप्सिन हे एन्झाईम प्रथिने पचन करण्यासाठी उपयुक्त आहे. त्वचेच्या सर्वात बाहेरील थराला काय म्हणतात? त्वचेच्या सर्वात बाहेरील थराला एपिडर्मिस असे म्हणतात. पृथ्वीचा सर्वात बाह्य थर कोणता आहे? पृथ्वीचा सर्वात बाह्य थर क्रस्ट, त्याला आपण कवच असे म्हणतो. मोती मस्जिद कोणी बांधली? मोती मस्जिद औरंगजेब यांनी बांधली. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. बोमन कॅप्सूल कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? बोमन कॅप्सूल नेफ्रॉन, किडनी या अवयवाशी संबंधित आहे. भगवान महावीरचा जन्म कोठे झाला? भगवान महावीरचा जन्म बिहार येथे झाला. अमरावती स्टॉप कोठे आहे? अमरावती स्टॉप आंध्र प्रदेश येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, पाणबुड्या पाण्याखाली जाण्यासाठी नेव्हिगेट करण्यासाठी काय वापरतात? पाणबुड्यांसाठी पाण्याखाली जाण्यासाठी नेव्हिगेट करण्यासाठी सोनार ही टेक्नॉलॉजी वापरतात. 1975चा वर्ल्ड कप कोठे आयोजित करण्यात आला होता? 1975चा वर्ल्ड कप हा इंग्लंड येथे आयोजित करण्यात आला होता. हिंद स्वराज पुस्तक कोणी लिहिले? हिंद स्वराज पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिले. अंधांसाठी मनी ॲप कोणी लॉन्च केले? RBIने अंधांसाठी मनी ॲप आयोजित केले. ॲपलचे सध्याचे CEO कोण आहेत? ॲपलचे सध्याचे CEO टिम कुक हे आहे. सरदार सरोवर दान कोठे आहे? सरदार सरोवर दान गुजरात येथे आहे. URLचा फुल फॉर्म काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हे URLचा फुल फॉर्म आहे. जावाचा शोध कोणी लावला? जावाचा शोध जेम्स गॉसलिंग यांनी लावला. कॉम्प्युटरची भाषा काय आहे? कॉम्प्युटरची भाषा त्याला आपण बायनरी भाषा असे म्हणतो. 1998 मध्ये झालेल्या अणु चाचणीचे ऑपरेशनचे नाव काय? 1998 मध्ये अणु चाचणी झाली, त्या अणुचाचणी ऑपरेशनचे नाव आहे ऑपरेशन शक्ती. पित्तरस कुठे गोळा केला जातो? पित्तरस गॉल ब्लॅडरमध्ये गोळा केला जातो. माहिती अधिकार हा कायदा कधी करण्यात आला? माहिती अधिकार हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 रोजी पारित करण्यात आला. इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे? इंडोनेशियाची राजधानी जकार्ता ही आहे. अटल बोगद्याची लांबी किती आहे? अटल बोगद्याची लांबी 9.02 किलोमीटर एवढी आहे. सन 2020चा ICC क्रिकेटर पुरस्कार कोणाला मिळाला? सन 2020चा ICC क्रिकेटर हा पुरस्कार विराट कोहली याला मिळाला. DRDOचे मुख्यालय कोठे आहे? DRDOचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
आपल्या डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण कोण नियंत्रित करते? आपल्या डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण आयरिस हे नियंत्रित करते. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? पानिपतची तिसरी लढाई 1761 साली झाली. बांगलादेश यामध्ये जे काही चलन आहे त्याला काय म्हणतात? बांगलादेशच्या चलनाला टक्का असे म्हणतात. शहरांमधील जलाशय शुद्ध करण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो? शहरांमधील जलाशय शुद्ध करण्यासाठी क्लोरीन हा गॅस वापरला जातो. कोबाल्टचे सर्वाधिक उत्पादक देश कोणता आहे? कोबाल्टचे सर्वाधिक उत्पादक देश डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हा आहे. खालसाची स्थापना कोणी केली? खालसाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. हिंदुस्तान युनिलिव्हरचे CEO कोण आहेत? हिंदुस्तान युनिलिव्हरचे CEO संजीव मेहता हे आहेत. टीन आणि काचेचे एकत्रीकरण याला काय म्हणतात? टीन आणि काचेचे एकत्रीकरण याला सोल्डर असे म्हणतात. पाण्याची वाफ व लोह यांची अभिक्रिया होऊन कोणता गॅस तयार होतो? पाण्याची वाफ व लोह यांची अभिक्रिया होऊन हायड्रोजन गॅस तयार होतो. भारतातील सर्वात लांब रस्ता बोगदा कोणता आहे? डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा हा भारतातील सर्वात लांब रस्ता बोगदा आहे, ज्याला श्यामा बोगदा म्हणून ओळखले जाते आणि पूर्वी ह्याला चेनानी नश्री बोगदा म्हणून ओळखले जात होते. 1924 मध्ये INC याचे अध्यक्ष कोण होते? 1924 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. गांधी सागर धरण कोणत्या नदीवर आहे? गांधी सागर धरण चंबळ या नदीवर आहे. कोणता वायू हसणारा वायू म्हणून ओळखला जातो? नायट्रस ऑक्साईड याला लाफिंग गॅस असे म्हणतात. दुधाचे pH मूल्य काय आहे? दुधाचे pH मूल्य 6.5 एवढे आहे. फिफा 2020 हा वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे? फिफा फुटबॉल 2020 याचा वर्ल्ड कप कतार या देशात होणार आहे. जागतिक हत्ती दिन कधी साजरा केला जातो? जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? वित्त आयोगाची स्थापना नोव्हेंबर 1951 साली करण्यात आली. विटॅमिन B9 काय म्हणून ओळखले जाते? विटॅमिन B9 फॉलिक ॲसिड म्हणून ओळखले जाते. इराणच्या नवीन चलनाचे नाव काय? इराणच्या नवीन चलनाचे नाव आहे तोमान. मनरेगा ही योजना कधी सुरू करण्यात आली? मनरेगा ही योजना 2 फेब्रुवारी 2005 रोजी सुरू करण्यात आली. अकबर कधी गादीवर आला? अकबर 1556 मध्ये गादीवर आला. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे किती सदस्य देश आहेत? UNOचे सध्या 193 एवढे सदस्य देश आहेत. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे? गोदावरी नदी नाशिक येथे उगम पावते. अखिल भारतीय मुस्लिम लीग कधी स्थापन झाली? अखिल भारतीय मुस्लिम लीग 1906 साली स्थापन झाली. हेपॅटायटिस B कशामुळे होतो? हेपॅटायटिस B हा व्हायरस याच्यामुळे होतो. कोणत्या पंतप्रधानांनी केवळ 13 दिवस राज्य केले? गुलजारीलाल नंदा या पंतप्रधानांनी केवळ 13 दिवस राज्य केले. पुणा समझोता कोणाच्या दरम्यान झाला? पुणे करार हा भीमराव आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 साली झाला. रेपो दर कोण ठरवतो? रेपो दर RBI ठरवतो. स्वराज पक्ष कोणी स्थापन केला? स्वराज पक्ष चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्थापन केला. स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश H.J. कानिया हे होते. मानवी शरीरात हायपोथॅलॅमस हे कोठे आढळते? मानवी शरीरात हायपोथॅलॅमस मेंदूत आढळते. क्रीडा योगदानासाठी कोणता सर्वोच्च सन्मान दिला जातो? क्रीडा योगदानासाठी राजीव गांधी खेलरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. छत्तीसगडच्या कोरबा येथे कोणते प्रसिद्ध मंदिर आहे? छत्तीसगडच्या कोरबा येथे सर्वमंगला हे मंदिर प्रसिद्ध आहे.
माय लाईफ माय मिशन हे पुस्तक कोणी लिहिले? माय लाईफ माय मिशन हे पुस्तक बाबा रामदेव यांनी लिहिले. लिंगराज मंदिर कोठे आहे? लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओडिसा येथे आहे. दीपा कर्माकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दीपा कर्माकर जिम्नॅस्टिक या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या भारतीय चलन मूल्यात सांचीचे स्तूप चित्र आहे? 200 रुपये या नोटेवर सांचीचे स्तूप याचे चित्र आहे. मानव विकास निर्देशांकात 2020 यामध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? मानव विकास निर्देशांकात भारत 2020 साली 131 या स्थानी आहे. CSSचा विस्तार काय? CSSचा फुलफॉर्म आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट. शेड्स ऑफ सॅफ्रॉन हे पुस्तक कोणी लिहिले? शेड्स ऑफ सॅफ्रॉन हे पुस्तक सबा नक्वी यांनी लिहिले. नृत्य दिन कधी साजरा केला जातो? 29 एप्रिल रोजी नृत्य दिन साजरा केला जातो. गोव्यातील मुख्यमंत्री कोण आहेत? गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आहेत. ट्रायचे फुलफॉर्म काय? टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, त्याला आपण ट्राय असे म्हणतो. बृहदेश्वर मंदिर कोठे आहे? बृहदेश्वर मंदिर तमिळनाडू राज्यात आहे. लिफोचे फुलफॉर्म काय? लिफोचे फुलफॉर्म आहे लास्ट इन फर्स्ट आउट. खिलाफत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? खिलाफत चळवळीचे नेतृत्व मौलाना मोहम्मद अली आणि मौलाना शौकत अली यांनी केले. नॅशनल स्टॅटिस्टिक डे कधी साजरा केला जातो? नॅशनल स्टॅटिस्टिक डे 2 जून रोजी साजरा केला जातो. ढोला सादिया पुलाचे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यात आले? ढोला सादिया पुलाचे नाव भूपेन हजरिका यांच्या नावावर ठेवण्यात आले. रक्तदात्याचा दिवस म्हणजेच ब्लड डोनर डे आपण कधी साजरा करतो? 14 जून रोजी ब्लड डोनर डे म्हणून साजरा करतो. FTPचे फुलफॉर्म काय? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे FTPचे फुलफॉर्म आहे. CAAचा फुलफॉर्म काय? कॉम्प्युटर असिस्टेड अकाउंटिंग हे CAAचे फुलफॉर्म आहे. भारतातील सर्वात जुने धरण कोणते आहे? भारतात सर्वात जुने धरण कल्लानाई धरण हे आहे. 2020 मध्ये शांततेसाठी नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? 2020 मध्ये शांततेसाठी नोबेल पुरस्कार जागतिक खाद्य कार्यक्रम म्हणजे वर्ल्ड फूड प्रोग्राम याला मिळाला. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आहेत. ला लिगाचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? ला लिगाचा ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा हा आहे. 1913 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीला नोबेल पारितोषिक मिळाले? 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर या भारतीय व्यक्तीला नोबेल पारितोषिक मिळाले. पोटात कोणते ॲसिड तयार होते? पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होते. हायड्रोक्लोरिक ॲसिडपासून संरक्षण करण्यासाठी पोटात कोणता थर तयार होतो? त्या थराला नाव देण्यात आलेले आहे म्युकस. म्युकस याच्यापासून हायड्रोक्लोरिक ॲसिड याच्यापासून पोटात संरक्षण होते. लिंबाचे pH किती आहे? लिंबाचे pH 2 हे आहे. निळा विट्रिऑल म्हणजे काय? क्रिस्टलाइन कॉपर सल्फेट CuSO4 5H2O याला आपण निळा विट्रिऑल असे म्हणतो. फोर्सचे युनिट काय आहे? बलाचे एकक आहे न्यूटन. स्लेक्ड चुनखडीचे सूत्र काय? कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2 हे स्लेक्ड चुनखडीचे रासायनिक सूत्र आहे. हॉकीमधील अंतिम सुवर्णपदक भारताने कधी जिंकले? हॉकीमधील अंतिम सुवर्णपदक भारताने 29 जुलै 1980 साली जिंकले. पहिले नोबेल पारितोषिक कोणी जिंकले? हेनरी दुनंत यांनी पहिले नोबेल पारितोषिक जिंकले. ला लिगा 2020 कोणी जिंकला? ला लिगा 2020 रिअल मॅद्रिद या संघाने जिंकला. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कोणी भाग घेतला? महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, मदन मोहन मालवीय, सर मिर्झा, म्हैसूरचे इस्माल दिवान, SK दत्ता आणि सर सय्यद अली इमाम
यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतला. न्यूरॉन्समध्ये माहिती कोठे संग्रहित केली जाते? न्यूरॉन्समध्ये माहिती सिनॅप्स या ठिकाणी संग्रहित केली जाते. 745 किलोमीटर लांबीच्या सर्वात लांब राष्ट्रीय महामार्गाद्वारे उत्तर व दक्षिणमधील कोणती 2 ठिकाणे जोडली गेली आहेत? श्रीनगर आणि कन्याकुमारी ही 2 ठिकाणे राष्ट्रीय महामार्गावर जोडण्यात आलेली आहे. मनरेगा योजना 2 फेब्रुवारी 2006 रोजी कोणत्या कायद्याअंतर्गत सुरू करण्यात आली? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 या कायद्याअंतर्गत मनरेगा ही योजना 2 फेब्रुवारी 2006 रोजी सुरू करण्यात आली. पुढीलपैकी कोणते INC अध्यक्ष वर्ष जुळत नाही? सरदार पटेल 1930 रोजी INCचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते. गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? गोल क्रांती बटाटे उत्पादन याच्याशी संबंधित आहे. ऑस्कर जिंकणारा पहिला भारतीय कोण? ऑस्कर जिंकणारी पहिली भारतीय भानू अथय्या ही होती. भारतीय वेशभूषा डिझायनर सुकन्या समृद्धी खाते यामध्ये किती किमान रक्कम ठेवता येते? सुकन्या समृद्धी खाते यामध्ये कमीत कमी 250 रुपये ठेवता येते. सुकन्या समृद्धी खात्यामध्ये जास्तीत जास्त किती पैसे जमा करता येतात? 1.5 लाख रुपये एवढे जास्तीत जास्त रक्कम सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जमा करता येते. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे UNADAP याचे मुख्यालय कोठे आहे? UNADAP याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट अँड पीस. याचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे. लिओन मेंडोका भारताचे 67वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत. ते कोणत्या राज्याचे आहे? तर लिओन मेंडोका हे गोवा या राज्याचे आहे. PDFचे फुल फॉर्म काय? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे PDFचे फुल फॉर्म आहे. पोंगल हा सण कोठे साजरा केला जातो? पोंगल हा सण तमिळनाडू या राज्यात साजरा केला जातो. ADBचे मुख्यालय कोठे आहे? ADBचे मुख्यालय मंडलयुंग फिलिपिन्स येथे आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून या दिवशी साजरा केला जातो. गरिबी हटाओ ही घोषणा कोणी दिली? गरिबी हटाओ ही योजना इंदिरा गांधी यांनी दिली. पोर्तुगीजांनी भारतात प्रथम कोठे कारखाना उभारला? पोर्तुगीजांनी भारतात प्रथम कालिकत केरळ येथे पहिला कारखाना उभारला. गौतम बुद्धाचे बालपणाचे नाव काय? गौतम बुद्धाचे बालपणाचे नाव सिद्धार्थ गौतम हे आहे. कोणत्या देशाने ब्रिक्स 2019चे आयोजन केले होते? ब्राझील या देशाने ब्रिक्स 2019चे आयोजन केले होते. युनोचे 8वे सरचिटणीस कोण आहेत? युनोचे 8वे सरचिटणीस बन की मून हे आहेत. मानवी पोटातून कोणता एन्झाईम स्त्राव करतो? मानवी पोटातून पेप्सिन हा एन्झाईम स्त्रवतो. 12 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन हा दिवस साजरा केला जातो. IMF मध्ये एकूण किती सदस्य देश आहेत? IMF मध्ये एकूण 190 सदस्य देश आहेत. गतीच्या पहिल्या नियमाला कोणत्या नावाने ओळखले जाते? गतीच्या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम म्हणून ओळखले जाते. भारताच्या झारखंडमधील युरेनियमच्या खाणीचे नाव काय आहे? भारताच्या झारखंडमधील युरेनियमच्या खाणीचे नाव आहे जादूगुडा खान. देना आणि विजया बँक कोणत्या बँकेत विलीन झाल्या? देना आणि विजया बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्या. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय वैज्ञानिक कोण होते? चंद्रशेखर वेंकटरमण हे
पहिले भारतीय वैज्ञानिक आहेत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाला. बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आहेत. झारखंडचे राज्यपाल कोण आहेत? झारखंडचे राज्यपाल द्रौपदी मुर्मू हे आहेत. प्युमाचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? करीना कपूर खान हे प्युमाचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. ओरिजिन ऑफ स्पेसीज याचे लेखक कोण आहेत? चार्ल्स डार्विन हे ओरिजिन ऑफ स्पेसीज याचे लेखक आहेत. आरोग्य सेतू ॲप कोणी लॉन्च केले? भारत सरकारने आरोग्य सेतू ॲप हे लॉन्च केले. रामनाथ कोविंद हे भारताचे कोणत्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत. अजिंठा लेणी कोठे आहेत? अजिंठा लेणी औरंगाबाद महाराष्ट्र येथे आहे. झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आहेत. प्रथम महिला रेल्वे मंत्री कोण होत्या? प्रथम महिला रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी हे होत्या. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतामध्ये सर्वाधिक कॉफी उत्पादन कर्नाटक या राज्यात होते आणि जगामध्ये ब्राझील या देशात. वर्ल्ड बुक आणि कॉपीराइट डे हा कधी साजरा केला जातो? वर्ल्ड बुक आणि कॉपीराइट डे हा 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मानव विकास निर्देशांक 2020 मध्ये कोणत्या देशाला प्रथम क्रमांक मिळाला? नॉर्वे या देशाला मानव विकास निर्देशांक 2020 मध्ये प्रथम क्रमांक मिळाला. रौलेट कायदा कधी पारित झाला? रौलेट कायदा फेब्रुवारी 1919 मध्ये पारित करण्यात आला. NEFTचा फुल फॉर्म काय? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हा NEFTचा फुल फॉर्म आहे. चतुर्भुज रस्त्याने जोडलेल्या शहरांची नावे काय? दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हे चतुर्भुज रस्त्याने जोडलेल्या शहरांची नावे आहेत. 2010 मध्ये झालेल्या आशिया खेळांचे आयोजन कुठे करण्यात आले होते? 2010 मध्ये आशिया खेळांचे आयोजन ग्वांगझोऊ, चीन येथे करण्यात आले होते. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे वाक्य कोणी म्हटले आहे? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे वाक्य हर्बर्ट स्पेन्सर यांनी म्हटले आहे. लाळ ग्रंथी कशापासून बनवली जाते? लाळ ग्रंथी वसाहुती म्हणजेच ॲडिपोज टिश्यू याच्यापासून बनवली जाते. विंडोज कधी सुरू झाले? विंडोज 15 जुलै 2015 साली लॉन्च झाले आणि त्याचा सार्वजनिक वापर 29 जुलै 2015 साली करण्यात आला. मुस्लिम INCचा पहिला अध्यक्ष कोण होता? रहमतुल्ला मोहम्मद सयानी हे मुस्लिम INCचा पहिले अध्यक्ष होते. मानवी शरीरात हाडे एकमेकांशी कशी जोडली जातात? मानवी शरीरात हाडे एकमेकांशी अस्थिबंधनाद्वारे जोडली जातात. डायनमो म्हणजे काय? डायनमो एक विद्युत जनरेटर आहे की जो कम्युटेटरद्वारे थेट करंट तयार करतो. चौरी चौराची घटना कधी घडली? 4 फेब्रुवारी 1922 साली चौरी चौराची घटना घडली. छप्चर कूट भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? छप्चर कूट मिझोरम या राज्यात साजरा केला जातो. मानवी शरीरात रक्त कोणत्या वेगाने वाहते? मानवी शरीरात रक्त 3 ते 4 मैल प्रति तास एवढा वेगाने धावते. ओपेकचे पूर्ण स्वरूप काय? ओपेकचा फुल फॉर्म आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. भूगोलचे जनक कोण आहेत? भूगोलचे जनक एराटोस्थेनेस हे आहेत. सेतू भारतम कशाशी संबंधित आहे? सेतू भारतम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय याच्याशी संबंधित आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई हे आहेत. नवरत्न कंपन्या किती आहेत? भारतात नवरत्न कंपन्या 16 आहेत. कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याचं आहे? कुचिपुडी नृत्य आंध्र प्रदेश या राज्याचा आहे. आरोग्य सेतू ॲप कधी तयार केला गेला? आरोग्य सेतू ॲप 2 एप्रिल 2020 रोजी तयार केला गेला. कोणत्या भारतीयांना प्रथम नोबेल पारितोषिक मिळाले? रवींद्रनाथ टागोर या भारतीयाला प्रथम नोबेल पारितोषिक मिळाले.
CRTचे फुल फॉर्म काय? CRTचे फुल फॉर्म आहे कॅथोड रे ट्यूब. अशोकाची पहिली शिलालेख कोणत्या भाषेत होती? अशोकाची पहिली शिलालेख ब्राह्मी या लिपीमध्ये होती. भारतात किती वन्यजीव अभयारण्य आहेत? भारतात एकूण 553 वन्यजीव अभयारण्य आहेत. रेषीय विस्तार म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू गरम केली जाते तेव्हा त्याची लांबी मूळ लांबीच्या प्रमाणात आणि तापमानात बदल झाल्याने वाढते. याला रेखीय विस्तार असे म्हणतात. हेलियम, ऑर्गॉन, सोडियम आणि निऑन यामधील भिन्न ओळखा. हेलियम, ऑर्गॉन, सोडियम आणि निऑनमधील भिन्न आहे सोडियम, कारण हेलियम, ऑर्गॉन आणि निऑन हे इनर्ट गॅसेस आहेत. पुढील प्रश्न आहे, भारतमाला प्रकल्प कशाच्या अधीन आहे? भारतमाला प्रकल्प भारत सरकार रस्ता आणि महामार्ग याच्या अधीन आहे. भारताचे अटॉर्नी जनरल कोण आहेत? भारताचे अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल हे आहेत. ब्राझीलची राजधानी काय आहे? ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे. संवेगाचे सूत्र काय आहे? संवेगाचे सूत्र आहे वस्तुमान गुणिले वेग. शरीरातील मूलभूत घटक काय आहे? शरीरातील मूलभूत घटक पेशी हे आहेत. पाकिस्तानच्या सीमेवर कोणती भारतीय राज्ये स्पर्श करतात? जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात आणि पंजाब ही राज्ये पाकिस्तानच्या सीमेला स्पर्श करतात. URLचा फुलफॉर्म काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हा URLचा फुलफॉर्म आहे. चांदीचे चिन्ह काय आहे? चांदीची संज्ञा आहे Ag. मानवाचा सामान्य रक्तदाब म्हणजे काय? 120/80 mmHg हा मानवाचा सामान्य रक्तदाब आहे. नेपाळचे राष्ट्रपती कोण आहेत? नेपाळचे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी हे आहेत. हरियाणामधील अणुऊर्जा केंद्राचे नाव काय आहे? हरियाणामधील अणुऊर्जा केंद्राचे नाव गोरखपूर हरियाणा अणुविद्युत हे आहे. भारतात किती अणुऊर्जा प्रकल्प आहेत? भारतात एकूण 7 अणुऊर्जा प्रकल्प आहेत. 25 मीटर पिस्तल प्रकारामध्ये एशियाई गेम्स 2020 कोणी जिंकले? राही सरनोबत यांनी एशियाई गेम्स 25 मीटर पिस्तूल या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. सेतू भारत योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? सेतू भारत योजना 2016 या वर्षी सुरू करण्यात आली. NRHMचा फुलफॉर्म काय? नॅशनल रूरल हेल्थ स्कीम हा NRHMचा फुलफॉर्म आहे. CIIचे अध्यक्ष कोण आहेत? उदय कोटक हे CIIचे अध्यक्ष आहेत. ओपेकचा फुलफॉर्म काय? ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज हा ओपेकचा फुलफॉर्म आहे. माद्रिद कोणत्या देशाची राजधानी आहे? माद्रिद स्पेन या देशाची राजधानी आहे. तमाशा कोणत्या राज्याचा कला प्रकार आहे? तमाशा हा महाराष्ट्र राज्याचा कला प्रकार आहे. USAचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? USAचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे होते. फिफोचा फुलफॉर्म काय? फिफोचा फुलफॉर्म फर्स्ट इन फर्स्ट आउट हा आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे विद्यमान सचिव व कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत? भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे विद्यमान सचिव व कार्यकारी अध्यक्ष के सिवान हे आहेत. प्लॉटर म्हणजे काय? प्लॉटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. अ प्लॉटर विच इज यूज्ड फॉर प्रिंटिंग वेक्टर ग्राफिक्स. प्लॉटर हा आउटपुट डिव्हाइसचा प्रकार आहे. फॉर्ट्रॉन याचे फुलफॉर्म काय? फॉर्म्युला ट्रान्सलेशन हे फॉर्ट्रॉनचे फुलफॉर्म आहे. सर्वात लहान टेक्स्ट फाईल काय आहे? सर्वात लहान टेक्स्ट फाईल कुकीज हे आहे. 1857च्या क्रांतीच्या वेळी गव्हर्नर कोण होते? 1857च्या क्रांतीच्या वेळी गव्हर्नर चार्ल्स जॉन कॅनिंग हे होते. ओपेकचे मुख्यालय कुठे आहे? ओपेकचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे? ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा ही आहे. भारतीय ध्वजाची लांबी आणि रुंदी याचे प्रमाण किती आहे? भारतीय ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण 3:2 एवढे आहे. सुरत अधिवेशन कधी झाले?
सुरत अधिवेशन 1907 साली झाले. ॲसिड आणि बेसचा उपयोग कशासाठी होतो? ॲसिड आणि बेसचा उपयोग अन्न जतन करण्यासाठी केला जातो. भारतीय ध्वज फडकवणाऱ्या प्रथम व्यक्तीचे नाव काय? भारतीय ध्वज फडकवणाऱ्या प्रथम व्यक्तीचे नाव आहे भिकाजी कामा. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? डेव्हिड माल्पास हे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? इंटरपोलचे मुख्यालय लिओन, फ्रान्स येथे आहे. जगातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? जगातील सर्वात मोठे सरोवर कॅस्पियन सरोवर हे आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये कोणाला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले? नोव्हेंबर 2020 मध्ये शरद अरविंद बोबडे यांना मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले. वर्ल्ड वाईड वेबची निर्मिती कोणी केली? टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाईड वेबची निर्मिती केली. राष्ट्रपतीनंतर दुसरे स्थान कोणाचे असते? राष्ट्रपतीनंतर दुसरे स्थान उपराष्ट्रपती यांचे असते. ओडिशामधील खुसराव मंदिर कोणास समर्पित आहे? ओडिशामधील खुसराव मंदिर सूर्यदेवास समर्पित आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. सामान्य मानवी हृदयाचे वजन किती असते? सामान्य मानवी हृदयाचे वजन 354.5 ग्रॅम एवढे असते. सेरेब्रम म्हणजे काय? मानवी मेंदूचा हा सर्वात मोठा भाग आहे, त्याला आपण सेरेब्रम म्हणतो. हे मानवी मेंदूचा 66% भाग व्यापतात. सायमन कमिशन कधी सुरू झाले? सायमन कमिशन भारतात नोव्हेंबर 1927 साली आले. DRDOचे प्रमुख कोण आहेत? DRDOचे प्रमुख सतीश रेड्डी आहेत. मातीचे pH मूल्य किती आहे? मातीचे pH मूल्य 3 ते 10 एवढे आहे. मॉरिशियसचे पंतप्रधान कोण आहेत? मॉरिशियसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ हे आहेत. महात्मा गांधीजींचे गुरु कोण होते? महात्मा गांधीजींचे गुरु गोपालकृष्ण गोखले हे होते. कम्प्युटरचे जनक कोण आहेत? कम्प्युटरचे जनक चार्ल्स बेबेज हे आहेत. अनुवांशिकतेचे जनक कोण आहेत? अनुवांशिकतेचे जनक ग्रेगोर मेंडेल हे आहेत. कोबालचा फुलफॉर्म काय? कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज हा कोबोलचा फुलफॉर्म आहे. असहकार चळवळ कधी सुरू झाली? असहकार चळवळ 1 ऑगस्ट 1920 साली सुरू करण्यात आली. आंध्र प्रदेशचे उच्च न्यायालय कोठे आहे? आंध्र प्रदेशचे उच्च न्यायालय अमरावती येथे आहे. बेलचे फुलफॉर्म काय? भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड हा बेलचा फुलफॉर्म आहे. FTPचा फुलफॉर्म काय? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा FTPचा फुलफॉर्म आहे. प्रकाश संश्लेषणासाठी कोणत्या वायूची आवश्यकता आहे? प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूची आवश्यकता आहे. ग्रीन हाऊस वायू काय आहेत? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ओझोन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हे ग्रीन हाऊस वायू आहेत. पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी वयाचा सद्भावना राजदूत कोण आहे? सर्वात कमी वयाचा सद्भावना राजदूत मिली बॉबी ब्राउन हे आहेत. 14 वर्षीय युनिसेफचा आतापर्यंतचा सर्वात तरुण सदिच्छा दूत मिली बॉबी ब्राउन हे आहेत. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2019 मध्ये भारताचा क्रमांक किती होता? यामध्ये भारताचा 131वा क्रमांक होता. भांड्यांचे तळ कशाने बनलेले असते? भांड्यांचे तळ टेफ्लॉन याच्याने बनलेले असते. लाईफ ऑफ पायचे लेखक कोण आहेत? लाईफ ऑफ पाय याचे लेखक यान मार्टेल हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, सडलेल्या अंड्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गंधाने कोणता वायू ओळखला जातो? सडलेल्या अंड्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गंधाने हायड्रोजन सल्फाइड हा वायू ओळखला जातो. इराणचे चलन काय आहे? इराणचे चलन इराणी रियाल हे आहे. मेरठमध्ये 1857च्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? मेरठमध्ये 1857च्या बंडाचे नेतृत्व कदम सिंग यांनी केले. व्हिटॅमिन B12चे रासायनिक नाव काय? व्हिटॅमिन B12चे रासायनिक नाव सायनोकोबाल्मिन हे आहे. प्रथम हृदय प्रत्यारोपण कोणी केले?
ख्रिस्टियन बर्नार्ड यांनी प्रथम हृदय प्रत्यारोपण केले? रंग अंधत्वामुळे कोणते रंग प्रभावित होतात? कलर ब्लाइंडनेसमुळे लाल, हिरवा किंवा निळा हे रंग प्रभावित होतात. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म कुठे झाला? गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला. 1902 भारतीय विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 1902 भारतीय विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष सर थॉमस रॅले हे होते. सिन्नबारचे धातू म्हणजे काय? सिन्नबारचे धातू म्हणजे मर्क्युरी. ATPचे फुल फॉर्म काय? ATPचा फुल फॉर्म आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. नागालँडची राजधानी काय? नागालँडची राजधानी कोहिमा ही आहे. हायड्रोजनचा शोध कोणी लावला? हायड्रोजनचा शोध हेनरी कॅव्हेंडिश यांनी लावला. रॉकेट इंजिनमध्ये काय वापरले जाते? रॉकेट इंजिनमध्ये लिक्विड हायड्रोजन हे वापरले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रथम महिला अध्यक्ष कोण? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रथम महिला अध्यक्ष ॲनी बेझंट हे आहेत. प्रथिनांच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? प्रथिनेच्या कमतरतेमुळे क्वाशिओकोर हा रोग होतो. CPU मध्ये कोणती युनिटे अस्तित्वात आहेत? CPU मध्ये अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट ही युनिट अस्तित्वात. 1 एकर म्हणजे किती स्क्वेअर फूट? 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट. भारतीय राज्यघटनेतून कोणता कलम काढण्यात आला? भारतीय राज्यघटनेतून कलम 31 म्हणजे संपत्तीचा अधिकार हे कलम काढण्यात आले. भोपाळ गॅस दुर्घटनेत कोणता गॅस याची गळती झाली? भोपाळ गॅस दुर्घटनेत मिथिल आयसोसायनेट या गॅसची गळती झाली. सार्वजनिक वाहतूक फुकट करणारे प्रथम देशाचे नाव काय? सार्वजनिक वाहतूक फुकट करणारे प्रथम देशाचे नाव आहे लक्झमबर्ग. जागतिक टर्टल दिन कधी साजरा केला जातो? जागतिक टर्टल दिन 23 मे रोजी साजरा केला जातो. ट्विटरचे नवे बोर्ड अध्यक्ष कोण आहेत? ट्विटरचे नवे बोर्ड अध्यक्ष पॅट्रिक पिचेटे हे आहेत. कॅपचा फुलफॉर्म काय? सिटिझनशिप अमेंडमेंट बिल हा कॅपचा फुलफॉर्म आहे. जागतिक अवयवदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक अवयवदान दिन 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. उत्प्रेरक शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय? उत्प्रेरक शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव आहे जॉन जेकब बर्झेलियस. हिरव्या ज्योत फटाके बनवण्यासाठी कोणती रसायने वापरली जातात? हिरव्या ज्योत फटाके बनवण्यासाठी बेरियम नायट्रेट ही रसायने वापरली जातात. MSP अंतर्गत किती पिके येतात? MSP अंतर्गत 22 पिके येतात. 2020 मध्ये खेळामध्ये पद्मभूषण कोणाला देण्यात आले? 2020 मध्ये खेळामध्ये पद्मभूषण PV सिंधू यांना देण्यात आले आणि पद्मविभूषण मेरी कोम यांना देण्यात आले. कार्बनची संयुजा किती आहे? कार्बनची संयुजा 4 ही आहे. काबुलीवालाचे लेखक कोण आहे? काबुलीवालाचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे आहे. जेव्हा प्रकाशाचा किरण एका गडद खोलीत जातो तेव्हा धूळ कण दिसतात. याला आपण टिंडल प्रभाव किंवा टिंडल इफेक्ट असं म्हणतो. घुमर हा नृत्य प्रकार कोणत्या शहराशी निगडीत आहे? घुमर हा नृत्य प्रकार राजस्थान याच्याशी निगडीत आहे. 2019 वर्ल्ड कप कोठे झाला? 2019 क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंड येथे झाला. ओपेकमध्ये एकूण किती सदस्य देश आहेत? ओपेकमध्ये एकूण 13 सदस्य देश आहेत. UN चे मुख्यालय कोठे आहे? UN चे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. 100 रुपयाच्या नोटवर कोणत्या ठिकाणचे चित्र आहे? 100 रुपयाच्या नोटेवर राणीचा बाग येथील ठिकाणाचे चित्र आहे. भारताची प्रथम महिला राष्ट्रपती कोण? भारताची प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आहेत. पुलवामा हल्ला केव्हा झाला? पुलवामा हल्ला 14 फेब्रुवारी 2019 रोजी झाला. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड धरण महानदी या नदीवर आहे. ब्लड सर्क्युलेशनचे जनक कोण आहेत? ब्लड सर्क्युलेशनचे जनक विल्यम हार्वे हे आहेत. दमन व दीव या नदी कोणत्या काठावर आहे? दमन व दीव या दमनगंगा या नदीच्या काठावर आहे. GAAP चे फुल फॉर्म काय? जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स हे
GAAP चे फुल फॉर्म आहे. नीती आयोग प्रथम चेअरपर्सन कोण आहे? नीती आयोगाचे प्रथम चेअरपर्सन अरविंद पंगारिया हे आहेत. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कॉर्बेट नॅशनल पार्क हे आहे. इस्रायलचा सर्वात मोठा पुरस्कार कोणाला देण्यात आला? इस्रायलचा सर्वात मोठा पुरस्कार भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना देण्यात आला. खुसरो मंदिर कोठे आहे? खुसरो मंदिर मध्य प्रदेशमध्ये छतरपूर जिल्हा येथे आहे. इंदिरा गांधी यांनी 1972 मध्ये कोणाबरोबर सिमला करारावर स्वाक्षरी केली? इंदिरा गांधी यांनी 1972 मध्ये जुल्फिकार अली भुट्टो यांच्याबरोबर सिमला करारावर स्वाक्षरी केली. लावणी नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? लावणी नृत्य प्रकार महाराष्ट्र राज्याचा आहे. कॅल्शियम ऑक्साईडचे रासायनिक सूत्र काय? कॅल्शियम ऑक्साईडचे रासायनिक सूत्र CaO हे आहे. अंतराचे सर्वात मोठे एकक काय आहे? अंतराचे सर्वात मोठे एकक गिगापार्सेक हे आहे. 2019 वर्षामध्ये पीयूष गोयल यांनी बजेट कोणत्या तारखेला सादर केले? 2019 मध्ये पीयूष गोयल यांनी 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर केले. नाटोचे मुख्यालय कोठे आहे? नाटोचे मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम येथे आहे. HTMLचा फुल फॉर्म काय? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा HTMLचा फुल फॉर्म आहे. मोहरीचे वैज्ञानिक नाव काय? मोहरीचे वैज्ञानिक नाव ब्रासिका हे आहे. आपण आपला राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला? आपण आपला राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे उपराष्ट्रपती M व्यंकय्या नायडू हे आहेत. मानुषी छिल्लरला मिस युनिव्हर्ससाठी कोणत्या ठिकाणी मुकुट देण्यात आला? मानुषी छिल्लरला मिस युनिव्हर्ससाठी हा किताब चीन येथे देण्यात आला. गांधी आयर्विन करार कधी करण्यात आला? गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931 साली करण्यात आला. 1960 मधील सिंधू जल करार कोठे स्वाक्षरी करण्यात आली? 1960 मध्ये सिंधू जल करार कराची येथे करण्यात आला. कोबोलचे फुल फॉर्म काय? कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज हा कोबोलचा फुल फॉर्म आहे. रणकपूर मंदिर कोठे आहे? रणकपूर मंदिर राजस्थान येथे आहे. भारतीय सिनेमाचे जनक कोण आहेत? भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके हे आहेत. सांची स्तूप कोठे आहे? सांची स्तूप मध्य प्रदेश भोपाळ येथे आहे. फ्लॉपीचे आकार किती आहे? फ्लॉपीचे आकार 3 आहेत. 8 इंच जे 100 MB चे आहे. 5.25 इंच ज्यामध्ये 1.44 MB एवढी कॅपॅसिटी आहे आणि 3.5 इंच यामध्ये 1.2 MB एवढी कॅपॅसिटी आहे. प्रथम गोलमेज परिषद कधी सुरू झाली? प्रथम गोलमेज परिषद 12 नोव्हेंबर 1930 रोजी सुरू झाली. ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक हे आहेत. SLRचा फुल फॉर्म काय? SLRचा फुल फॉर्म आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. बन की मून कोणत्या देशाशी संबंधित आहे? बन की मून हे दक्षिण कोरियन या देशाशी संबंधित आहे. नेपाळचे पंतप्रधान कोण आहेत? नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली हे आहेत. 2020 मध्ये कोणत्या महिलेने US ओपन जिंकला? 2020 मध्ये नाओमी ओसाका या महिलेने US ओपन जिंकला. संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? संगणक साक्षरता दिवस 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. EEPROMचा फुल फॉर्म काय? EEPROMचा फुल फॉर्म आहे इरेजेबल प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी. संगणकामध्ये कॅल्क्युलेशन कोठे करण्यात येते? संगणकामध्ये कॅल्क्युलेशन अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट यामध्ये करण्यात येते. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आहेत. सिंगापूरचे पंतप्रधान कोण आहेत? सिंगापूरचे पंतप्रधान ली हिसियन लुंग हे आहेत. भारतीय बँकेकडून स्टेट बँक
हे नाव कधी बदलले गेले? भारतीय बँकेकडून स्टेट बँकेचे नाव जुलै 1955 साली बदलण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग 2 कोणत्या 2 ठिकाणी जोडतो? राष्ट्रीय महामार्ग दिल्ली आणि कोलकाता या 2 ठिकाणी जोडतो. नोबेल शांती पुरस्कार 2020 कोणी जिंकला? नोबेल शांती पुरस्कार 2020 वर्ल्ड फूड प्रोग्राम याने जिंकला. बुरशीच्या अभ्यासाला काय म्हणतात? बुरशीच्या अभ्यासाला मायकोलॉजी असे म्हणतात. कोणती बाग आहे की इंदिरा गांधी यांचे स्मारक आहे? इंदिरा गांधी यांचे स्मारक ट्युलिप गार्डन येथे आहे. कामाख्या मंदिर कोठे आहे? कामाख्या मंदिर आसाम येथे आहे. रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? रणथंबोर व्याघ्र प्रकल्प राजस्थान येथे आहे. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा आहे. शकुंतला कोणी लिहिले? शकुंतला कालिदास यांनी लिहिले. PPFचा फुल फॉर्म काय? PPFचा फुल फॉर्म आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड. क्रोएशियाची राजधानी कोणती? क्रोएशियाची राजधानी झग्रेब हे आहे. पिनाका रॉकेट लॉन्च कोणी केले? पिनाका रॉकेट संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO यांनी लॉन्च केले. कोशिकांचा शोध कोणी लावला? कोशिकांचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला. NGOचे पूर्ण रूप काय? NGOचा फुल फॉर्म आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम येथे आहे. पानिपतची दुसरी लढाई कधी झाली? पानिपतची दुसरी लढाई 5 नोव्हेंबर 1556 साली झाली. भारतात किती रामसर साइट्स आहेत? भारतात एकूण 42 रामसर साइट्स आहेत. कोणत्या राज्यात रसगुल्लासाठी GI टॅग देण्यात आला? उडीसा या राज्यासाठी रसगुल्लासाठी GI टॅग देण्यात आला. हम्पीचा युनेस्कोमध्ये समावेश कधी झाला? हम्पीचा युनेस्कोमध्ये समावेश 2017 साली झाला. काकोरीची घटना कधी घडली? 9 ऑगस्ट 1925 साली काकोरीची घटना घडली. सूर्य मंदिर कोठे आहे? सूर्य मंदिर ओडिशा येथे आहे. गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? गेटवे ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्र येथे आहे. गुरु नानक देव यांचा जन्म कधी झाला? गुरु नानक देव यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1469 साली झाला. हाडांना जोडलेल्या ऊतींना काय म्हणतात? हाडांना जोडलेल्या ऊतींना अस्थिबंधन म्हणजेच लिगामेंट असे म्हणतात. याचा उपयोग काय? बघा, आंतरिक अवयवांना आधार देण्यासाठी आणि हाडांना सांध्यांवर योग्यरीतीने एकत्र ठेवण्यासाठी ही जी की संयोजी ऊती आहे ती काम करते. त्याला आपण अस्थिबंधन असे म्हणतो. अजिंठा आणि एलोरा लेण्या कोठे आहेत? अजिंठा आणि एलोरा लेण्या महाराष्ट्र येथे आहे. इटलीची राजधानी काय? इटलीची राजधानी रोम ही आहे. ध्वनीचे SI युनिट काय? ध्वनीचे SI युनिट डेसिबल हे आहे. लहान आतड्यात बोटासारख्या प्रोजेक्शनला काय म्हणतात? लहान आतड्यात बोटासारख्या प्रोजेक्शनला विली असे म्हणतात. WTOची स्थापना कधी झाली? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1 जानेवारी 1995 साली झाली. भारतात सर्वप्रथम जनगणना कधी करण्यात आली? भारतात सर्वप्रथम 1865 ते 1872 या दरम्यान देशातील विविध भागात सर्वप्रथम जनगणना करण्यात आली. W3 म्हणजे काय? W3 म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. कोरडे बर्फ म्हणजे काय? कोरडे बर्फ म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे घनरूप. बॉक्साईट खाण कोठे आहे? बॉक्साईट खाण ओडिशा येथे आहे. 2011 मध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण किती होते? 2011 मध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण 65.5% एवढे होते. ASCIIचे फुल फॉर्म काय? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हा ASCIIचा फुल फॉर्म आहे. ILO याचे हेडक्वार्टर कोठे आहे? ILOचे हेडक्वार्टर जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे. जालियनवाला बाग कोठे आहे? जालियनवाला बाग अमृतसर येथे आहे. 2018 फुटबॉल वर्ल्ड कप कोणी जिंकला? 2018 फुटबॉल वर्ल्ड कप फ्रान्स राष्ट्रीय फुटबॉल संघाने जिंकला.
कोशिक ऊर्जा कोणत्या स्वरूपात साठवली जाते? वनस्पतीमध्ये ही ऊर्जा ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवली जाते. NRSCचे फुलफॉर्म काय? NRSCचा फुलफॉर्म आहे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर. हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले? हिंद स्वराज हे पुस्तक मोहनदास करमचंद गांधी यांनी 1909 मध्ये लिहिले. कोणत्या ठिकाणी नृत्य करणाऱ्या मुलीचे कांस्य शिल्प सापडले? 1926 मध्ये मोहेंजोदडो या ठिकाणी नृत्य करणाऱ्या मुलीचे कांस्य शिल्प सापडले. कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ जायद हा पुरस्कार दिला? UAE या देशाने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ जायद हा पुरस्कार दिला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनात ऐतिहासिक पूर्ण स्वराज्य संपूर्ण स्वातंत्र्य ठराव कधी पारित केला? 19 डिसेंबर 1929 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज हा ठराव पारित केला. लेन्स ऊर्जासाठी SI युनिट काय? भिंग याचे SI युनिट आहे डायोप्टर. भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचा नेपोलियन म्हणून गुप्त वंशातील समुद्रगुप्त याला ओळखले जाते. कोणत्या भाषेमध्ये संगणक आपले सर्व प्रोसेसिंग करते? बायनरी भाषेमध्ये संगणक आपले सर्व प्रोसेसिंग करते. चिपको चळवळ कशाशी संबंधित आहे? चिपको चळवळ झाडाचे संरक्षण याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडोनेशियामध्ये प्रेसिडेन्शियल कप यामध्ये 51 किलो गटात कोणी सुवर्ण जिंकले? इंडोनेशियामध्ये प्रेसिडेन्शियल कप 51 किलो गटात मेरी कोम यांनी सुवर्ण पदक जिंकले. आर्थिक संकटामुळे कोणती विमान कंपनी बंद आहे? आर्थिक संकटामुळे स्पाइसजेट ही विमान कंपनी बंद आहे. पुढीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नाहीत? जवाहरलाल नेहरू हे मसुदा समितीचे सदस्य नाहीत. सर्व सजीवांच्या पेशींमध्ये ऊर्जा वाहून नेणारे रेणू म्हणजे काय? सर्व सजीवांच्या पेशींमध्ये ऊर्जा वाहून नेणारे रेणू म्हणजे ATP. हुमायूनामा कोणी लिहिले? हुमायूनामा गुलबदन बेगम यांनी लिहिले. JNNURM चा फुलफॉर्म काय? JNNURM चा फुलफॉर्म आहे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युएबल मिशन. पुढचा प्रश्न आहे, इस्रोचे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर केंद्र कोणत्या शहरात आहे? इस्रोचे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद या शहरात आहे. लिंबू रसाचे pH मूल्य काय? लिंबू रसाचे pH मूल्य 2.3 हे आहे. चायनाची कॅपिटल कोणती? चायनाची कॅपिटल बीजिंग ही आहे. या जगामध्ये युरेनियमचा सर्वात मोठा साठा कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात जास्त युरेनियमचा साठा कझाकिस्तान या देशात आहे. कावेरी नदी कोणत्या भागातून वाहते? कावेरी नदी दक्षिण भारतातून वाहते. सार्कचे मुख्यालय कोठे आहे? सार्कचे मुख्यालय काठमांडू या शहरात आहे. फळे पिकवण्यासाठी कोणत्या गॅसचा वापर करतात? फळे पिकवण्यासाठी इथिलीन या गॅसचा वापर करतात. वॉलमार्ट इंडियाचे CEO कोण आहेत? वॉलमार्ट इंडियाचे CEO समीर अग्रवाल हे आहेत. मणिपूरची राजधानी कोणती? मणिपूरची राजधानी इंफाळ ही आहे. इराणी कप कशाशी संबंधित आहे? इराणी कप क्रिकेट याच्याशी संबंधित आहे. ओझोन लेयर कोणत्या थरामध्ये आढळतो? ओझोन लेयर स्ट्रॅटोस्फिअर या थरामध्ये आढळतो. नासाच्या चंद्र मिशनचे नाव काय? नासाच्या चंद्र मिशनचे नाव आर्टेमिस हे आहे. भारताचे HRD मिनिस्टर कोण आहेत? भारताचे HRD मिनिस्टर रमेश पोखरियाल निशंक हे आहेत. कॅबिनेट मिशन कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? कॅबिनेट मिशन 1946 या वर्षी अस्तित्वात आला. 2020च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील प्रमुख अतिथी कोण होते? 2020च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील प्रमुख अतिथी जायर बोल्सनारो हे होते. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता? भारतातील सर्वात लांब बोगदा अटल बोगदा हा आहे.
कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते? नर्मदा व तापी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. ए विटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ए विटॅमिनच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस हा रोग होतो. नोकियाचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? नोकियाचे ब्रँड ॲम्बॅसेडर आलिया भट्ट हे आहेत. ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2020 मध्ये एकूण किती संघांनी सहभाग नोंदवला? ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2019 यामध्ये एकूण 10 संघांनी सहभाग नोंदवला. भारतातील कोणत्या सणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली? भारतातील कुंभमेळा या सणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. चंद्रयान 2 हे कशाच्या साहाय्याने लॉन्च करण्यात आले? चंद्रयान 2 GSLV Mk3 याच्या साहाय्याने लॉन्च करण्यात आले. GSTचा फुल फॉर्म काय? GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. युनिसेफचे हेडक्वार्टर कोठे आहे? युनिसेफचे हेडक्वार्टर न्यूयॉर्क येथे आहे. हुमायूनामा कोणी लिहिले? हुमायूनामा गुलबदन बेगम यांनी लिहिले. पालघाट कोठे आहे? पालघाट तमिळनाडू आणि केरळमध्ये आहे. जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे तलाव कोठे आहे? जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे तलाव बैकल तलाव हे आहे. भारतात एकूण हायकोर्टाची संख्या किती? भारतात एकूण उच्च न्यायालयांची संख्या आहे 25. बाबर यांच्या वडिलांचे नाव काय? बाबर यांच्या वडिलांचे नाव आहे उमर शेखर मिर्झा. पीर पंजाल बोगद्याचे नाव काय आहे? पीर पंजाल बोगद्याचे नाव आहे अटल बिहारी वाजपेयी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.